मंडळी नमस्कार। आज आपल्या SRT शेती शाळेसाठी वर्धा येथील श्री प्रतिष्ठित व उच्च विभूषित डॉक्टर भलमे साहेब ज्यांचं स्वतःचं स्किन स्पेशालिस्ट असं मोठं हॉस्पिटल आहे आणि संदीप भाऊ आणि अरुण इंगोले आमचे फोनवर बरेचदा बोलणं झाले हे आज आपल्या शाळेसाठी आणि SRT शेतीसाठी आले। तर आपण डॉक्टर साहेबाचा परिचय घेऊ आणि त्यांना SRT शेतीकडे काय यावं लागलं एवढं फक्त विचारू। साहेब नमस्कार। नमस्कार। आपलं नाव सांगा आणि आज आपले इथं आले आमच्याकडे। मी डॉक्टर भलमे। वर्धेजवळ आमची शेती आहे, थोडी पानबसन शेती आहे। तिथे आम्हाला बरेच दिवसापासून SRT टेक्निकवर शेती करायची इच्छा होती, तर ते पाहण्यासाठी आम्ही इथे स्पेशली आलो आहे म्हणून। बरोबर। आता इंगोले साहेबाचं आमचं बोलणं बरंच झालेलं आहे, कारण आम्ही त्या तुमच्या चरका सभागृहामध्ये कार्यक्रम झाला तेव्हापासून आमचे बोलणं झाले, पण ते शेतात आज पहिल्यांदा आले। संदीप भाऊचा दुसरा टाईम आहे। साहेब इंगोले साहेब, आता तुम्ही सांगा की आज आमच्या इथं आले, आता इथं असंख्य शेतकरी पण आहेत। नमस्कार, मी अरुण इंगोले। 2-3 वर्षापासून यायचंच हे आमचे गुरु समजा, त्याचे व्हिडिओ पाहूच मी SRTवर केलं। माझी केळी पण SRTवर आहे। आता जर फोटो दाखवला कॉटनवर, मी केळी आणि टरबूज 1 महिन्याचं टरबूज जर पाहिलं तर SRT काय सेंद्रिय कर्बाचं प्रमाण जे पाहिलं, माझ्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब जो सॉईल टेस्टिंग केली ती 1.6 आला। म्हणजे मला रासायनिक खत वापरायची गरज नाही। पहिले आम्ही ऑर्गॅनिक मध्येच होतो, हो, पण त्याच्यामध्ये हा SRTने आणि चंद्रशेखर भरसावळे दादा ज्या दिवशी कार्यक्रम होता त्या दिवशी माझ्या शेतात आले होते। हो, त्याच्यानंतर कॉटन आहे, तर हे 7वं पीक आहे माझं आता उभं SRT वरती। बिना टेन्शनची शेती, म्हणजे शेती करणं हा व्यवसाय एवढा सोपा झाला आता ह्या SRT मुळे। हो, काही विकत घ्यायचं काम नाही आहे आणि सहजरित्या होते। माझ्याकडे 25 एकर शेती पण बिना माणसाची शेती आहे। ट्रॅक्टरही मी किरायानं दिला, काही गरज नाही आहे। गहू पण माझा ड्रीपवर, फक्त याला पाहिजे ड्रीप आणि बेड म्हटलं ड्रीप म्हटलं की संपला विषय याचा। मग ज्या दिवशी म्हणजे कष्ट जर आपल्याला कमी करायचे असेल त्या शेतकऱ्याने, म्हणजे मनाचं तात्पर्य म्हणजे आळशी शेतकऱ्यांनी SRT शेती करावी। आळशी शेतकरी आणि गचाटा शेतकरी आणि म्हणजे कचरा शेतामध्ये जास्त कचरा आपल्याला तो खरा SRT शेतकरी। आणि आपल्याला पाहिजे सर्व शेत एकदम पॉश। कारण आम्ही येताना जाताना पाहतो गव्हाचे कांड आहे ते आग लावून, आपल्याला आग लावायची जास्त गरज म्हणजे आवड आहे की नाही, कुठेही गेलं का आग लावणे आपला फॉर्म्युला, म्हणून SRT मध्ये ती आग लावण्याला फुली दिलेली आहे। आग न लावता आपण वाटतं तेवढं, कारण SRT वर मला गहू सुद्धा 18-20 क्विंटलचा ॲव्हरेज आला या वर्षी, बिना रासायनिकनं। युरिया सुफलाचं जास्त काम नाही आहे आणि ऑर्गॅनिक अन्नही आपण चांगलं देऊ शकतो आणि पीक पण चांगलं येऊ शकते। आणि फेरपालट, फक्त पिकाची फेरपालट करणं हे सर्वात महत्त्वाचं आहे। आणि हे जे आहे 5-5, 6-6 हजार रुपयाचे जे काही टोकन यंत्र आहे, असे तसे हे घेणे आणि राहणे, काय खुरपण नाही, बांगडी वाजवायची नाही आणि घुंगरूही वाजवायचं नाही बैलाचं। त्याच्यामुळं ट्रॅक्टर, आता आमच्याकडे ट्रॅक्टर आहे पण काय किरायाने देऊन दिला, कामच नाही ना, कामच नाही। फक्त शेतकऱ्यांनी एकच करायचं की आता 80% 90% काय असेल ते सबसिडी आहे, ठिबक बसवा, छान बेड तयार करा आणि आयुष्यभर आरामाने शेती करा, बस घरी झोपा यायच्यासारखंच। बघा मंडळी, हे अनुभवी शेतकरी होते, त्याच्यामुळे आज आपण जे शाळेत शिकवलं तेच यांनी सांगितलं का नाही। हा फरक पडतो अनुभवाचा। अनुभव कुठं बाजारात भेटत नाही, तो अनुभवानंच भेटतो। आणि अशाच रीतीने आज संदीप भाऊ, इंगोले साहेब आणि डॉक्टर साहेब हे सुद्धा आले। हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की सगळ्यांनी आता SRT करायलाच पाहिजे। याच्यामध्ये विशेष म्हणजे SRT जवळ विकायचं काहीच नाही। आम्ही 24 घंटे आमचे देतो, तर आमच्यापाशी विकायचं काहीच नाही त्याच्यापाशी, आणि त्यांनी सुद्धा अनुभवातून तेच सांगितलं आहे। धन्यवाद।